या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. चला तर लाडक्या बहिणींनो, आज मी आपणासाठी एक नवीन व्हिडिओ माध्यमातून आपणास एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेंचे वक्तव्य जे काय आहे ते मी सांगणार आहे. ते बघा, बहिणींची योजना सुरूच आहे, ती सुरूच राहणार आहे. सर्व सामान्य माणसाला अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींना पण आपले अनुभव कथन केलेत ना, त्यांच्या मुलांच्या औषध, त्यांच्या पतीचे औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचा औषध असेल, पाणी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या छोट्या-मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागवू लागल्या. 1,500 ते 10 मैत्रिणी मिळून एकत्र ते 1,500 जमवून छोटा-मोठा व्यवसाय करून लागल्या. त्यामध्ये शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसा येणारच आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना असा गैरसमज झाला होता, की ही योजना आता बंद होणार आहे. पण यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे, की राज्यात लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. शिंदे साहेब म्हणाले, की महायुती सरकार महिलांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. म्हणजेच आता ही योजना बंद होणार नाही, तर सरकार ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. आता महिलांना पैसे देण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. तसेच आता महिलांना फेब्रुवारीचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे, याबाबत सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि ज्या महिलांना जानेवारीमध्ये अजूनही पैसे मिळालेले नाहीत, त्या महिलांना पैसे कधी मिळणार आहेत, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर कोणी चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाकायचं आहे. कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर आणि अचूक पद्धतीने या चॅनलवर आपणास पाहायला मिळतात. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. चला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे 1500 वरून 2100 करण्यात येणार आहे. तो समोर होणारच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता ₹600 वाढ केलेली आहे. आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट सुरू केलेली आहे. तसेच बऱ्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहावी लागत आहे. पण सरकारचा लवकरच निर्णय येणार आहे, की पैसे वाटपास कधी सुरुवात करायची आहे. तसेच हा हप्तासुद्धा 28 दिवसांचाच असल्याकारणाने 20 तारखेच्या आसपास लगेच पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अशा विविध तारखा YouTubeवर सांगितल्या जातात, परंतु त्यांना बळी न पडता योग्यरित्या ते 20 तारखेच्या आसपास सुरू होण्याची शक्यताही आहे. तसेच पैसे कोणत्या महिलांना येणार नाहीत, हे पण आपण पाहूयात. सरकारने योजनेसाठी काही नवीन अटी ठेवलेल्या आहेत आणि त्या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार आहे. महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. त्या महिलांसाठी खुशखबर आलेली आहे. त्या महिलांना जानेवारीचे प्लस फेब्रुवारीचे असे दोन्ही मिळून टोटल ₹3000 हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी मिळणारच आहे. तर त्यांच्या अकाउंटवर ते जमा होणार आहेत. तर त्या अटी कोणत्या आहेत? त्यांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत, तर या नियम आणि अटी कोणत्या आहेत, ते आपण आज पाहूया. तर सगळ्यात पहिली अट ही आहे, की तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, म्हणजे जर तुम्ही श्रावणबाळ असेल, संजय निराधार योजनेचा, राज्य सरकारच्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल, तर मात्र तुम्हाला यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे सरकारचं म्हणणं आहे, की तुम्ही कोणत्याही एका योजनेचा लाभ घेऊ शकता. एकाच वेळेस तुम्ही इतरत्र योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच तुम्हाला एका वेळी एका योजनेचा लाभ घेता येणार आहे, हे लक्षात घ्या. तसेच दुसरी आणि महत्त्वाची अपडेट जी आहे ती आधार कार्ड संबंधित आहे. बऱ्याच व्यक्तींचे आधार कार्ड ॲक्टिव्ह नसल्यामुळे ते अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट क्लिअर करायला हवी, म्हणजे बँकेत जाऊन ते ॲक्टिव्ह आहे का नाही ते चेक करायचं आहे. नसेल तर योग्यरित्या आपला अकाउंट नंबर आपल्या मोबाईलशी लिंक करा, जेणेकरून आपल्याला जे लाडकी बहीणचे मेसेज येणार ₹1500 ते तुम्हाला लगेच कळणार, की तुमचे पैसे आलेले आहेत. बऱ्याच महिलांना हे जे आहे ते मिळत नाही आहे, वेळेवर मेसेज येत नाही आहे. त्यामुळे लिंक करणे गरजेचे आहे. सर्वात अगोदर बँकेत जाऊन ते लिंक करून घ्या, तपासून घ्या. त्याच्यानंतर सरकारने तिसरी अट अशी ठेवलेली आहे, की तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असायला हवे आणि तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवे, तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाईल. चौथी आणि शेवटची अट अशी आहे, की तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नसायला हवे. जर तुमच्याकडे हे वाहन असेल, तर तुम्हाला योजनेतून बाद केले जाईल. या योजनेचा हा मुख्य उद्देश असा आहे, की ज्या गरजू महिला, गरजू महिला ज्या आहेत त्या या योजनेचा लाभ त्यांनाच मिळावा. इतरत्र जे गरजू नाही त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत आहे. याचे मुख्य उद्देश हेच आहे, की त्यामुळे 4 चाकी गाडी नको. तसेच सर्वात महत्त्वाचे अपडेट्स म्हणजेच, की आता आपण पाहूया, की
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिला जिल्हा जो आहे अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर आणि सांगली या 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत याची शक्यता आहे. तसेच अशाच नवनवीन योजनांची माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.